दामोदर धर्मानंद कोसंबी हे एक जागतिक प्रतिष्ठा प्राप्त केलेले गणित आणि सांख्यिकी विषयातले तज्ज्ञ होते. एक इतिहास तज्ज्ञ, प्राच्य भारत शास्त्राचे अर्थात इंडोलॉजीचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक म्हणूनही त्यांना मान्यता मिळाली होती. मार्क्सवादी विचारवंत आणि डाव्या चळवळीतील एक क्रियाशील नेते म्हणूनही त्यांचं नाव घ्यावं लागेल. त्यांचा जन्म 31 जुलै 1907 रोजी गोव्यातील कोसबेन या गावी झाला. त्यांचे वडील धर्मानंद कोसंबी हे संस्कृतचे, पाली भाषेचे आणि बौद्ध तत्वज्ञानाचे गाढे विद्वान होते. पाली भाषेतील ग्रंथाचं संशोधन करण्यासाठी धर्मानंदांना अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठात निमंत्रण आलं. त्यावेळी 11 वर्षांच्या दामोदर यांना ते सोबत घेऊन गेले. मग दामोदर यांनी तिथल्या प्राथमिक शाळेत शिक्षण घ्यायला सुरुवात केली. पुढे तिथल्या केम्ब्रिज हाय अँड लॅटिन स्कूल या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. दामोदर यांनी अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठात गणित विषयाचं पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. गणित या विषयानं दामोदर यांना झपाटून टाकलं होतंच, पण त्या जोडीला त्यांनी इतिहास, समाजशास्त्र, विविध भाषा यांचाही अभ्यास केला. अमेरिकेत त्यावेळी मंदीची लाट आल्यामुळे त्यांना भारतात परतावं लागलं. भारतात आल्यानंतर सुरुवातीला बनारस हिंदू विद्यापीठात ते गणिताचं अध्यापन करू लागले. नंतर ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठात गेले. पण 2-2.5 वर्षातच ते पुण्याला आले आणि फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थ्यांना गणित शिकवू लागले. याच कालखंडात त्यांच्या संशोधनाला बहर आला. दामोदर कोसंबींचा पहिला संशोधनपर लेख भौतिकशास्त्रातला होता. त्यानंतर ते गणित विषयामध्ये संशोधन करू लागले. गणितातील संशोधनाचं त्यांचं काम आयुष्यभर चालूच होतं. टेन्सॉर ॲनालिसिस आणि पाथ जॉमेट्री या गणिताच्या 2 शाखांमध्ये त्यांचं काम होतं. गणितावर त्यांनी एकूण 48 संशोधनपर लेख लिहिले. सांख्यिकीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी प्राचीन नाण्यांचा एक सांख्यिकी प्रश्न निवडला. नाणी जितका काळ हाताळली जातात त्या प्रमाणात त्यांचं वजन कमी होतं. त्यामुळे प्राचीन नाण्यांचा अभ्यास करून त्या राजवटींचा काळ निश्चित करता येतो. हा अभ्यास करून त्यांनी नाणकशास्त्र या शास्त्राचा पाया घातला. सांख्यिकीचा वापर करून त्यांनी गुणसूत्रांच्या संदर्भात कोसंबी फॉर्म्युला शोधला, ज्याचा आजही अभ्यास केला जातो. नाणकशास्त्राच्या अभ्यासातून नाण्याचा काळ ठरवता येऊ लागला. पण त्या वेळेला कोणत्या राजांच्या राजवटी होत्या हे नेमकेपणाने कळत नव्हतं. यातूनच कोसंबी प्राचीन भारताच्या इतिहासाच्या प्रांतात शिरले. राजवटींचा नेमका शोध घेण्यासाठी ते संस्कृत शिकले. पण संस्कृत ग्रंथांच्या अनेक आवृत्त्या मिळत होत्या आणि त्यात पाठभेद होते. मग कोसंबींनी संस्कृत ग्रंथांच्या चिकित्सक आवृत्त्या बनवण्याचं काम केलं. विस्मृतीत गेलेल्या अंदाजे 50 संस्कृत कवींचं काम त्यांनी उजेडात आणलं. संस्कृत कवींच्या रचना आणि प्रत्यक्ष समाज यांचा परस्पर संबंध नसल्याचं अभ्यासाअंती त्यांना जाणवलं आणि त्यावेळची समाज व्यवस्था जाणून घेण्यासाठी ते इंडोलॉजीच्या क्षेत्रात आले. अनागरिक क्षेत्रातील संस्कृतच्या परिघावर असणाऱ्या समाज घटकांमधील लोककथा, चालीरीती आणि मिथकं यांचा त्यांनी अभ्यास केला. प्राचीन भारताच्या अभ्यासाची हीच कोसंबींची प्रसिद्ध मार्क्सवादी पद्धत होय. गणित, सांख्यिकी, नाणकशास्त्र, प्राचीन संस्कृत, अणुवंशशास्त्र, समाज आणि विज्ञान परस्पर संबंध अशा विषयांबरोबरच सामाजिक समस्यांवरही त्यांनी विपुल लेखन केलं. सौर ऊर्जेचा पुरस्कार करणारं लेखनही त्यांनी केलं. कोसंबींनी लिहिलेली, संपादित केलेली आणि त्यांच्या लेखांचा संग्रह असलेली 14 पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. ॲन इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री, मिथ अँड रियालिटी आणि कल्चर अँड सिव्हिलायझेशन ऑफ एन्शंट इंडिया हे ग्रंथ मान्यता पावलेले आहेत. होमी भाभा यांच्याबरोबर टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या उभारणीतही दामोदर कोसंबी यांचा मोलाचा वाटा होता. 1945 ते 1962 या काळात ते या संशोधन संस्थेत कार्यरत होते. विशुद्ध गणित, सांख्यिकी, नाणकशास्त्र, अणुवंशशास्त्र, प्राचीन संस्कृत ग्रंथ, प्राचीन भारतशास्त्र अशा विविध विषयात मूलभूत संशोधन करणाऱ्या दामोदर कोसंबी यांचं 28 जून 1966 रोजी निधन झालं.